मित्रांनो, आता मी आले आमच्या हिंगोली रेस्ट हाऊस मध्ये, जिथे मी काम आले तिथे. आणि बघा, ह्या आमच्या मावशी स्वयंपाक करायला येतात. बघा, रोज त्यांना 300 ते 400 माणसाचा स्वयंपाक करावा लागतो. आणि त्यांची चपात्याची स्पीड एवढी आहे की भलतीत पोचतात जण नाही. वन टाइम जर 5 माणसं जर जेवायला बसले तर चपात्या कमी पडतात नाही, याची गॅरंटी 100% मी घेतो. आणि आता बघा लगेच हे बघा, आता वरण तयार झालेलं आहे मित्रांनो. आता वरण तयार झालं की फोडणी द्यायची आहे. आणि सध्या वाजतात बाहेर गेलेले आहेत. आणि हे बघा, हा कोथिंबीर चॉप करून ठेवलेला आहे. आणि टमाटर आणि ही मसाला ग्रेव्ही, हे सगळं काय असं हे मसाला ग्रेव्ही आणि हे मसाले येतात. बघा मित्रांनो, सगळी व्हेरायटी आपल्याकडे मसाल्याची चटणी आहे, ही हळद आहे, जिरं आहे, अशा सगळ्या. आणि हा कांदा पण चॉप करून ठेवलेला आहे मित्रांनो. बघा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि बघा, आता एकदम मिक्स व्हेजची आज भाजी तयार केलेली, एकदम भारी. बघा, बघावा आणि बघत राहा. असा सुगंध आलाय, असं वाटायला किती खाऊन किती ठेवा. एकदम भारी असं. बघा जरा, आणि इकडे डाळ फ्राय केलेली आहे. आणि ती मगाची दाखवलेली डाळ, ती ज्यांना सपक पाहिजे त्या सपकसाठी ठेवलेली आहे. आणि हे बघा, डाळ फ्राय केलेली आहे. आज कोणत्या वस्तात नाही केली? आज घोंगडे वस्तात ना आज सगळा स्वयंपाक बनवलेला आहे मित्रांनो. बघा, एकदम चांगलं क्वालिटीचं, उत्तम क्वालिटीचं जेवण बनवलेलं आहे. आणि मुगाचं वरण आहे ना, तुरीचं आहे, मुगाचं वरण बनवलेलं आहे मित्रांनो. या जेवायला. ज्याला कोणाला तुरीच्या डाळीची ऍसिडिटी होते त्याच्यासाठी मुद्दामी आज मुगाचं वरण बनवलेलं आहे. आणि हे बघा, कोलम राईस एकदम भारी असं बनवलेलं आहे सगळं काय. आणि एकदम झाकून वगैरे ठेवलेले आहे, निर्मळ, एकदम स्वच्छ, काहीच पाहायचं काम नाही. हे आमचे घोंगडे बसतात. एकदम साफसूफ ठेवण्याचे याचं काम आहे, याचं कार्य एकदम चांगलं आहे. किचन चांगलं एकदम साफसूफ होतं ते. आणि हे बघा, दूध एवढा सकाळपासून, आता टाइम किती झाला, 12:30-1 वाजले असते. आणि 10 वाजता दूध आलेलं आहे मित्रांनो. बघा, एवढं संपलेलं आहे आणि एवढं बाकी आहे अजून. हे बघा, आता आपण क्वालिटी, मावशीच्या चपात्याची क्वालिटी पाहू, तुम्हाला दाखवतो क्वालिटी. हे बघा, गरम गरम मी हात जळायला आहे, मग धरता येणं व्यवस्थित. हे बघा, एवढे पूर्ण असे दिवसभरात 5 ते 7 हांडके आम्हाला चपात्या कराव्या लागतात रोज मावशीला. तरी पण त्या मावशी थकत नाहीत. आपण बोलत राहतात, भांडणं करत राहतात, मिळून मिसळून राहतात. आणि भांडण केल्याशिवाय त्याचा दिवस जात नाही, हे मात्र खरं आहे. यायला एक सपोर्टर आहेत, पण त्यासाठी आलेले नाहीत. आणि आता लगेच बाहेर गेलेले वस्तात आलेले आहेत मित्रांनो. बघा, ते बाहेर गेले होते किचन सोडून थोडा वेळ, त्याचं काहीतरी अर्जंट काम आलं होतं म्हणून. हे आमचे वस्तात, यांनी अशा चांगल्या भाज्या बनवलेल्या आहेत, एकदम चांगल्या. आणि हे बघा, आमचे ढाले मित्रमंडळ, हे आपले वेटरचं काम करतात आपले मित्रमंडळ. बघा, आणि आमचे इन्चार्ज आहेत आपल्या याचे काउंटरचे, बिलिंग वगैरेचे आपले मॅनेजर. आणि सर्वांनी आपल्या रॉयल शेतकरी जोडीला हे करा. हे आमचे वैभव कदम, आमचे सहकारी मित्र. बोलायचं म्हणे वहिनीला. आलेले पाहुणे बाहेरच्या बाहेर उडवून द्यायचे. हा उत्तम प्रकारची अशी आलेल्या सर्व गेस्टची सोय करतोय आमचा मित्र धोंडेराम ढाले. कोण काढला? भारी काढला पाहिजे. त्याच्या खाली कोणाची काय आवाज बंद करा, आवाज नाही जमत बाहेरचा. चला आता मित्रांनो, आता थोडा वेळ बाहेर जातो आणि
सकाळपासून आंघोळ राहिली होती करायची. आंघोळ केली, आंघोळ करून आता परत हे करतो. आणि मी सध्या शासकीय विश्रामगृह हिंगोली इथे आहे. हे बघा सुसज्ज इमारत, शासकीय विश्रामगृह हिंगोली. मग विजू जळतं घरी नेऊन टाकावं ना. हे ते नेऊन टाकायचं उचलून घरी. हे बघा मित्रांनो, नवीन रेस्ट हाऊस आहे हिंगोलीचं. आणि आम्ही हा आहे हेरिटेज 1874 सालीचं. आणि याला मॉडिफाय केलेलं आहे एकदम भारी असं. त्याच लोगोमध्ये आणि ते जसं आहे तसंच मॉडिफाय केलेलं आहे, फक्त कलरिंग वगैरे केलेले एकदम भारी असं हे आहे मित्रांनो. बघा आलो होतो फिरायला इकडं थोडा वेळ, तर चला म्हणलं आपला एक ब्लॉग तयार करून टाकावा. एकदम भारी असं बघा, पूर्ण सुशोभीकरण केलेलं आहे. त्याचं पूर्ण सुशोभीकरण केलेलं आहे. आणि सुशोभीकरण करून पूर्ण असं झाडाची व्यवस्थित, गुलाबाचे झाड, वेगवेगळ्या प्रकारचे फुलाचे झाडं एकदम असं बनवले. आणि ते बघा मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज चौक. चला तर बाय, भेटूत आपण नंतरच्या ब्लॉगमध्ये.